आज दिवाळीच्या दिवशी मला झाले साक्षात लक्ष्मी मातेचे दर्शन. तर जय गजानन माऊली. दिवाळीच्या दिवशी सकाळी सकाळी हॉस्पिटलला आलो आणि माझ्यात लपलेला हा हिडन टॅलेंट तुम्ही पाहू शकता. त्यानंतर लक्ष्मी मातेची विधिवत पूजा केली व आरती करून घेतली. त्यानंतर लक्ष्मी मातेचे दर्शन घेतले. मग संध्याकाळी मी निघालो श्रींच्या मंदिरात जाण्याकरिता. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला तर येथे दिवे लावण्याची तयारी चालू होती. त्यानंतर दिवाळी निमित्त हजारो भक्तांच्या उपस्थितीत लक्ष्मी मातेच्या पूजनाला सुरुवात झाली. त्यानंतर पूजा संपली आणि महाराज जोडून मी टिक्का लावून घेतला. पुढे गेलो तर श्रींच्या सेवेकऱ्याने हातावर अत्तर लावले आणि अंगावर स्प्रे मारून दिलं. त्यानंतर महालक्ष्मी मातेच्या चरणी नतमस्तक झालो. प्रसाद घेतला आणि म्हटलं जय गजानन माऊली. तिथून बाहेर आलो तो महाराजांच्या निस्सिम भक्तांची भेट झाली. असंच तुमचं प्रेम माझ्यावर कायम राहील ही अपेक्षा. त्यानंतर घरी जाण्याकरिता निघालो. घरी आल्यानंतर लक्ष्मी पूजेचे दर्शन घेतले. मनोभावे नतमस्तक झालो. त्यानंतर एक चक्री पेटवून घेतली, कारण की फटाक्याची आपली जन्मापासूनची दुश्मनी आहे. जिथं फटाके तिथं मी नाही, जिथं मी तिथं फटाके नाही. त्यानंतर माझ्या घरच्या लक्ष्मीचे म्हणजे माझ्या आईचे दर्शन घेतले आणि आईला आणि बहिणीला घेऊन मी परत आलो श्रींच्या मंदिरात. मित्रांनो, खूप लोक असे आहेत की जे लक्ष्मीच्या प्राप्तीकरिता मोठ्या मोठ्या पूजा मांडतात, परंतु घरातल्या खऱ्या लक्ष्मीची पूजा करायला विसरतात. त्यानंतर परत श्रींचे दर्शन घेऊन घरी आलो. रस्त्याने येता येता बाजारात रस्त्यावर पडलेले हे फुलं दिसले आणि मनात विचार आला की कोणाची वेळ कधी बदलेल काही सांगता येत नाही. सकाळी हे फुलं घेण्यासाठी बाजारात लोकांची लाईन होती आणि आता रस्त्यावर हे फुलं पडलेले आहेत तर कोणी घ्यायला तयार नाही. म्हणून तो म्हटलाय समय बडा बलवान. त्यानंतर लहानपणापासून कौतुहलाचा विषय असणाऱ्या या फुग्याला आता एवढं मोठं झाल्यावर पहिल्यांदा उडून पाहिलं. आणि हा मित्रांनो, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी सर्वजण महाराजांच्या भक्त म्हणून तुमचं येणारं वर्ष सुख समृद्धी व समाधानाचं जाईन हे नक्कीच. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही मला फॉलो करसान हे मला माहितीच आहे. म्हणून भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत सप्रेम जय गजानन माऊली.